दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्रेत्यांवर धडक कारवाई केली जाते। दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक जणांचे जीव जातात। याच पार्श्वभूमीवर पोलीस आता ॲक्शन मोडवर दिसून आलेत। आता मांजा खरेदी आणि विक्री करणाऱ्यांवर थेट तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे। यामुळे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर सध्या कारवाया सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या संशयितास अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले। सुमारे 28,000 रुपये किमतीचे 70 नायलॉन मांजाचे गट्टू या संशयिताकडून जप्त करण्यात आले। याबाबत अधिक माहिती अशी की गुन्हे शोध पथकाचे अंमलदार तुषार मते यांना केवल पार्क रोड जवळील अमृतेश्वर महादेव मंदिराजवळ एक इसम हा गोणीमधून नायलॉन मांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने सापळा रचत संशयित आरोपी प्रथमेश काळे वय 21 वर्षीयाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 28,000 रुपये किमतीचे 70 मांजाचे गट्टू जप्त करण्यात आले। सदरची कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख, सचिन करंजे, प्रवीण राठोड, शिंदे, राकेश पाटील यांच्यासह पथकाने केली आहे। अमित कवाडे, दक्ष न्यूज, नाशिक।